कसं आहे, सुनील तटकरे हा माणूस खरं म्हणाल तर प्रत्येक वेळेला मी बोलणं चुकीचं होईल, पण हा ऐसान फार्मस माणूस आहे. गटारामध्ये दगड मागून पाणी उडून घ्यायचं नव्हतं त्याला. मग माझ्या घरामध्ये 10 वेळा कशासाठी आलो असतो माझ्याकडे? तेव्हा तुला गटाराची आठवण झाली नाही? अरे माझ्या पाठीला जखम असताना तुझ्यासाठी 20 दिवस गाडीमधून तुझ्यासाठी वरून भटकलो, तेव्हा तुला गटाराची आठवण झाली नाही? तेव्हा गंगा सण चांगला होता का? तेव्हा आमच्या घरामध्ये गंगा होती का? गंगा. मग गंगेचं पाणी तुझ्यावरती उडायचं तेव्हा. आता गटार काय असतं ते पण दाखवून त्याला समजेल ना, समजेल त्याला. मला वाईट का वाटलं, तुझ्यासाठी रात्रंदिवस काम केलं, तुला तिकीट मिळत नव्हती, मी भांडलो. पण माझ्या मुलाची विधानसभेची निवडणूक आली त्यावेळेला या तटकरेने गद्दारी केली. या दापोली मतदारसंघातल्या एकाही वास्तवाच्या अपवाद सोडून एकाही कार्यकर्त्यांनी आमचं काम केलं नाही. आणि मला जी माहिती मिळाली की सुनील तटकरेचे आदेश होते की योगेश पाडा. अगं आमच्या लोकांनी कधीही घड्याळावरती मतदान केलं नव्हतं. 80,000 लोकांना आम्ही मतदान करायला लावलं दापोली मतदारसंघामध्ये. तर शिवसेने कधी घड्याळाला मत देत नाही. अगं नालायक माणसा, तू गटाराची भाषा करतोयस? लाज वाटत नाही? इतका ऐसान फार्मस आहेस तू? 80,000 मतं दापोली मतदारसंघातून तुला घेऊन दिली आम्ही. आणि आमचे लोक म्हणत होते, बाई हा ऐसान फार्मस आहे, ह्याला मदत करू नका तुम्ही, हा विधानसभेला आपल्याला मदत करणार नाही. आणि शेवटी तसंच झालं. तर याच्या पापाची फळं भोगावं लागेल. हा विश्वास ठेवण्याचा लायक माणूस नाही आहे. मी अख्ख्या जगाला बोलून सांगेन, सुनील तटकरे हा विश्वासघातकी माणूस आहे, पाठीत खंजीर खुपसणारा माणूस आहे, हा ऐसान फार्मस माणूस आहे, तिथं खाणार तिथं छेद करणारा माणूस आहे. आणि गटार काय आणि गंगा काय हे त्याला कळेल ना भविष्यामध्ये. आता त्याला कळेल ना भविष्यामध्ये. तू जे पाप केलेस ना, त्या पापाचं पायशी तुला करायलाच लागेल तटकरे. धन्यवाद. भाई सर्व आपला बाप म्हणून पेढे वाटू नका, थोडीसं काहीतरी ठेवा. नंतर बाजूला मुलगा झाला आणि पेढे हा वाटतोय. थांबवा नाही धंदे, आता बस झालं ना. आपण मागच्या वेळेला सांगितलं होतं, या सुनील तटकरेंनी अंतुलेने संपवलं. हा अंतुले साहेबांचा PA होता, पण अंतुलेलाच संपायचं पाप यांनी केलं. हा कोणाचा नाही. ह्याला जे मोठे करतात त्याच्या मुळावर हा उठतो. आम्ही त्याला मोठा केला, आम्ही त्याला निवडून आणला, आम्ही मतं दिली, हा आमच्या मुळावर उठला विधानसभेला. आणि युती नसताना विधानसभेला कुणाकुणाला मदत केली हे मी एकदा बोलणार आहे. लपून गपचूप कशी कोणाची मदत घेतली आणि त्याची परतफेड विधानसभेत कशी केली हे देखील बोलणार आहे मी. हा घातकी आहे. आणि म्हणून तटकरे एवढंच सांगेन, गटारावरती दगड मारून पाणी उडवायचं म्हणत होतास. अरे माझं व्यक्त सांडलं तुझ्यासाठी, माझ्या पाठीत जखम होती असताना फिरलोय. लाज वाटत नाही अशा षटमंडळाला? जनाची नाही मनाची तटकरेने ठेवावी. धन्यवाद. मी आजपर्यंत या बाबतीमध्ये कधी काय बोललो नव्हतो, परंतु त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यात माझ्या वडिलांचा उल्लेख आहे. आपल्याला माहिती आहे की 1984 साली, म्हणजे बरोबर ती 44 वर्षापूर्वी माझ्या वडिलांचं दुःखद निधन झालं. आणि त्याच्यामुळे माझं वय त्यावेळेला 29 होतं. रामदास कदमांचं वय काय मला माहीत नाही, ते मला अरेतुरे करतात, तरी मी त्यांना आता रामदास कदमच म्हणणार, काय भाई म्हणण्याचं काही कारण येत नाही. माझं वय तेवढंच आहे. राजकारणात त्यांच्यापेक्षा अधिक पदांवरती मी लोकांच्या माध्यमातून निवडून आलेलं आहे. त्याच्यामुळे इतर बाबीमध्ये त्यांनी टीका करणं मी समजू शकतो, पण अगदी माझ्या वडिलांचा बाप म्हणून उल्लेख करत त्याच्याशी सुद्धा, म्हणजे वडिलांना पण एकरी भाषेत ते बोललेले आहेत. आणि काल सुद्धा जेव्हा रात्री मी रत्नागिरीवरनं घरी गेलो त्याला आई मला परवा रात्री भेटली, पण मी गेलो त्यावेळेला नेमकी तिने बातम्या लावलेल्या होत्या. त्यावेळेला ती बातम्याही चालू होत्या. त्यावेळेला तिला खूप साहजिकच अण्णांचा काय दोष, म्हणजे ती माझ्या वडिलांना आम्ही अण्णा हाक मारायचो. मी आता एवढंच म्हणेन की आधीचं मरकट त्यात मद्यपी आला आणि त्याच्यातच विंचूदंश झाला, अशी अवस्था आज त्यांची आहे. मला कोणतरी सांगितलं की जी पिसाळलेली
श्वान असतात, मी श्वान शब्द वापरतो, आणि ते चावल्याच्या नंतर त्याचा सुद्धा काहीतरी प्रतिक्रिया उमटत असते, आणि त्या श्वानाच्या त्या चावण्याचा सुद्धा एक परिणाम त्या माणसावरती होतो. म्हणून जसं श्वान बोलतं तसं ते माणसं बोलतात. मी प्रयत्न करणार आहे शिंदे साहेबांना फोन करून की बाबा तिथे ठाण्याला काहीतरी हॉस्पिटल आहे, तिथे एखादी खाट जर काही त्यांना रिझर्व करता आली तर त्यांनी करावी. म्हणजे मग महाराष्ट्राची संस्कृतीची जी